आम्ही पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याची कारणं. आणि काल आम्ही पाहिलं, जुनं ते पाडून जुनं ते नष्ट करून, जे पहिलं त्याचं स्थान, पहिल्या गोष्टी नष्ट करून नवीन चांगल्या आणि उत्तम गोष्टीमध्ये बांधणी करण्यासाठी देवाचा पुत्र आलेला आहे. जुन्या गोष्टी आमच्यातनं जाणं गरजेचं आहे. कदाचित ती आमची पसंत असेल, कदाचित ती आमची आवड असेल, मी म्हणेल कदाचित ती आमची गरज सुद्धा असण्याची शक्यता आहे. जसं व्यभिचारी स्त्रीला जी याकोबाच्या विहिरीवरती प्रभूला भेटलेली आहे, कदाचित ती तिची गरज असेल, तिचं परिवार, तिचं कुटुंब चालवताना तिला त्याच्यात काही गैर वाटत नसेल. परंतु पाप करणारा व्यक्ती, त्याला देवाचे आशीर्वाद कधीच मिळू शकणार नाही. पृथ्वी तलावरचं आमचं जीवन आम्ही कशा पद्धतीनं, किती हालाकीचं, किती कष्टातलं जगतो, आणि ते जगत असताना काय स्वर्गाच्या राज्याची कल्पना आमच्यातनं धुसर होऊन गेली नाही का? श्रीमंत मनुष्य, दरिद्री लाजरस, या दरिद्री लाजरसानं फोडानं भरलेलं जीवन जगला. मेजावरचं पडलेलं वेचून त्यानं खाल्लं, पण स्वर्गाच्या राज्यामध्ये राज्याची कल्पना त्यांनी धुसर होऊ दिली नाही. त्याला तो ठाम राहिलेला आहे. आणि बायबल सांगतं की तो पृथ्वी तलावरचं त्याचं जुनं संपलन, स्वर्गामध्ये ज्यास तो गेला, त्या स्वर्गातलं त्याचं वैभव, त्याचं गौरव अलौकिक आहे. जर अलौकिक मिळवायचं तर आत्ता जे आहे, जी तुमची पसंत आहे, जी तुमची आवड आहे, ज्याच्यानं तुम्हाला बरं वाटतं, मी म्हणत नाही की या गोष्टी तुमची गरज नाही, ती तुमची गरज असू शकते, पण सगळ्यात मोठी गरज देव आहे, देवाचं राज्य आहे, त्याच्याकडे लक्ष लागणं गरजेचं आहे. का प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याचं आणखीन एक कारण आम्ही पाहणार आहोत. नाताळ, येशूचा या पृथ्वी तलावरचा येण्याचा उद्देश लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 19वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये स्पष्ट केलं गेलेले. का प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये आला? येशूनं त्याला म्हटलं, लुकाचं शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं कारण काय? कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. काय येशू आला? या जगामध्ये हरवलेले लोक शोधण्यासाठी. पण नेमकं काय त्यांनी शोधलेलं आहे आणि आम्ही सापडलो का त्याला? हाही मोठा प्रश्न आहे. आम्हाला नाताळ सापडला, येशूला नाताळ साजरा करणारे लोक सापडले, येशूला चैनबाजी करणारे लोक सापडले, पण ज्या अवस्थेमध्ये आम्ही सापडायला पाहिजे त्या अवस्थेमध्ये आम्ही सापडलो का? आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना त्याच्या दुसऱ्या आगमनासंबंधाने तो सांगतो, मनुष्याचा पुत्र पुन्हा भूतलावरती आल्यावर त्याला विश्वास मनुष्यामध्ये आढळेल काय? कशामध्ये आम्ही सापडावं? कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही सापडावं? सापडणार आहोत, पण कोणत्या गोष्टीमध्ये? तो मोठा प्रश्न आहे. आज जर प्रभू आला तर आम्ही कशामध्ये सापडणार आहोत? आणि आज आमची अवस्था हरवलेल्या व्यक्तीसारखी तर नाही ना? आम्ही पण हरवून गेलो का परत त्याच गोष्टीमध्ये, चैनबाजीमध्ये, व्यसनामध्ये? आमच्या स्वप्नांच्या मागे आम्ही धावत आहोत का? आमच्या कल्पनेच्या मागे आम्ही धावत आहोत का? आमच्या विचारांच्या मागे आम्ही धावत आहोत का? आमच्या परिवाराच्या मागे आम्ही धावत आहोत का? का नोकरीच्या मागे आम्ही धावत आहोत? कोणत्या गोष्टीच्या मागे आम्ही धावत आहोत? जगामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं तरी धावत आहे, आणि धावताना तो देवाला विसरून गेलेला आहे. आज आम्ही पाहतो की देवाच्या पुत्राला पृथ्वी तलावरती येण्याचं कारणच काय होतं? ज्या उद्देशासाठी मनुष्याला देवानं निर्माण केला, ज्या उद्देशाला देवानं मनुष्याला बागेमध्ये स्थापित केलं, त्या उद्देशापासून मनुष्य दूर गेला, तो हरवून गेला जगामध्ये. आज लोक जगामध्ये हरवून गेलेले आहेत. कुटुंबामध्ये, संसारामध्ये, पैसा कमवण्यामध्ये, नोकरीमध्ये इतके स्वतःला हरवून गेलेले, ना त्यांना देव दिसत आहे, ना त्यांना स्वर्ग राज्य दिसत आहे. आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्त या जगामध्ये हरवलेले शोधण्यासाठी आलेले आहे. याला फार सुंदर शब्द ग्रीक मध्ये दिले गेले, झेटिओ. हिब्री भाषेमध्ये, ग्रीक भाषेमध्ये त्याला म्हटलेले झेटिओ, आणि हिब्री भाषेमध्ये त्याला म्हटलेले जकाक. आणि जकाक या शब्दाचा अर्थ शोधण्याची शिकस्त करणं.
म्हणजे एक व्यक्तीला शोधण्यासाठी देवाला प्रयत्न करावा लागत आहे. कळत पण नाही आम्ही त्याच्यात हरवून गेलेलो. आम्हाला असं वाटतं हे जग आहे, या स्पर्धात्मक जगामध्ये आम्हाला या गोष्टी आवश्यक आहेत. पैशाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, गोष्ट खरी आहे. पण पैसा म्हणजे त्याचं जीवन नाही. पैशाशिवाय मनुष्याला जगामध्ये किंमत नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु पैसा असणाऱ्याच माणसाला जगामध्ये किंमत आहे, ही पण गोष्ट खरी नाही. कशासाठी तुम्ही स्वतःला हरवून टाकलेलं आहे? तुमच्यातलं माणूसपण, तुमच्यातली धार्मिकता, तुमच्यातलं प्रार्थनामय जीवन, तुमच्यातलं समर्पण. तुम्ही देवाच्या मंदिरात असण्याच्या ऐवजी तुम्ही बिझनेससाठी पळत आहात. प्रभूला शिकस्त करावी लागत आहे. एकेका व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी शिकस्त करावी लागत आहे. हरवलेले शोधण्यासाठी आलं म्हणून सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं अशाच प्रकारे हरवलेल्या व्यक्तीसाठी मेहनत घेतलेली आहे प्रियानो. आजही तो मेहनत घेत आहे. अजून पण जगामध्ये जे गुरफटून गेलेत, अडकून पडलेले आहेत ना, अजूनही पापामध्ये जे अडकून पडलेले आहेत, त्याने आपलं जीवन पापाला समर्पित केलेलं आहे. पाप हा त्यांची गरज बनलेली, पाप हा त्यांचा स्वभाव बनलेला आहे. काही लोकांनी स्वतःला व्यसनामध्ये अडकून टाकलेला आहे. काही लोकांनी बिझनेसमध्ये स्वतःला अडकून टाकलेला आहे. देवाचं वचन त्यांच्या कानावरती पडूनही त्यांचं परिवर्तन व्हायला तयार नाही. देवाच्या मंदिराला महत्व देण्याच्या ऐवजी, शास्त्र वाचन प्रार्थनेला महत्व देण्याच्या ऐवजी तासन तास, महिनोन महिने, वर्षन वर्ष ना त्यांच्याकडे प्रार्थना आहे, ना त्यांच्याकडे बायबल वाचन आहे, ना त्यांच्याकडे चर्चला जाणं आहे. कधीतरी वर्षात एकदा ते चर्चला जातात आणि त्यांना स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्यामध्ये धन्यता वाटत आहे. प्रभू त्यांना शोधत आहे. जसं आम्ही काल पाहिलं, व्यभिचारी स्त्रीला त्यानं शोधलं. 6 पुरुषांमध्ये तिने स्वतःचं जीवन, स्वतःचं तारुण्य, स्वतःचं सौंदर्य त्याच्यामध्ये घालून टाकलेलं आहे. तिला बाहेर काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. भुकेलेला असताना त्या विहिरीवरती तो गेला. भूक लागल्यावर सुद्धा तिच्याशी तो बोलत बसला. महत्व पटवून दिलं देवाच्या राज्याचं. का प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला? शोधण्याची शिकस्त करणं. त्याच्या संबंधानं म्हटलं त्याला शोधून देवाची उपासना करण्यासाठी शिकवलं. म्हणून उपासने संबंधानं प्रभू येशू ख्रिस्त तिच्याशी बोलू लागला. देवा मला शोधत आहे उपासक म्हणून. तो पित्याचे स्वतःचे उपासक असावेत. देव त्याच्या उपासकांना शोधत आहे उपासना करण्यासाठी. आज तोच प्रश्न तुमच्या समोर आहे माझ्या प्रिय बंधू, प्रिय बहिणी, परिवाराला मला तोच प्रश्न विचारायचा आहे. ज्या दिवशी प्रभू तुम्हाला रविवारी चर्च मध्ये शोधत असतो, त्याच तुम्ही घरामध्ये असाल तर येशू ख्रिस्ताचे या पृथ्वी तलावरचं आगमन व्यर्थ ठरणार आहे. त्या नाताला अर्थ राहणार नाही. ज्या व्यक्तीला खरा ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद, ख्रिस्ताच्या जन्माचं, या पृथ्वी तलावरच्या आगमनाचं महत्व कळलं ना, तो व्यक्ती स्वतःला पुन्हा एकदा त्या अवस्थेतनं बाजूला काढतो. गुरफटून गेलेले आहेत. किती पैसा, किती कमवणार आहात? बायबल सांगतो मनुष्यानं सारं जग मिळवलं, आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? एक दाखला पवित्र शास्त्रामध्ये सांगितला गेला. एका माणसानं शेतामध्ये भरपूर पीक लावलं. एवढं लावलं, एवढं पीक आलं की त्यांनी कोठारं बांधली, कोठारामध्ये धान्य साठवलं आणि आपल्या जीवाला म्हणतो, हे जीवा खा पी मजा कर. आणि शास्त्र सांगतं त्या रात्री देव त्याच्याशी बोलला, अरे मूर्ख माणसा, तुझा आत्मा आज तुझ्यापासून काढून घेतला तर तुला काय लाभ आहे? कोणासाठी कमवता हो? ज्या दिवशी मराल ना, तुमच्या आकाराचा खड्डा तुमची वाट पाहते, त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या हाती काही लागणार नाही. आणि तुम्ही कमवलं कष्टानं, सारा वेळ त्याच्यामध्ये खर्च केला, उधळणारे दुसरे असणार आहेत. कोणीतरी दुसराच त्याचा उपभोग घेणार आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा जिथं देवाला महत्व द्यायला पाहिजे, प्रभूच्या हातात सापडायला पाहिजे, तुम्ही ते न केल्या कारणानं आता मृत्यूनंतर नरक तर अटळ आहे. मग एवढं जग मिळवलं, आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? मग दावीद म्हणतो, राजा असताना मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलं, तेही की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी आणि अहोरात्र त्याचं मनोहर रूप मी पाहत राहावं. धन्य ते लोक ज्यांच्या अंतःकरणामध्ये दावीद आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाला सापडण्याची वृत्ती आहे. मी परमेश्वराच्या घरामध्ये सापडणार आहे, देवाच्या घरामध्ये सापडा. हरवलेली शोधण्यासाठी आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त. कुटुंबाला महत्व देऊन कुटुंबासाठी वेळ खर्च करणारे लोक आहेत. राजाच्या मुलाचं लग्न झालं, निघालं, निमंत्रण सगळ्याला पाठवली आणि निमंत्रण पाठवलं. ज्यांच्या हातामध्ये निमंत्रण पत्रिका आल्या त्या सगळ्यांनी आपल्या सबबी सांगायला सुरुवात केली.
कोणी म्हटलं मी नुकतंच शेत घेतलेलं आहे, कोणी म्हणतं मी बैलजोडी विकत घेतलेली आहे, कोणी म्हणतं माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणामध्ये हरवून गेलेले आहेत. काही लोक बैलजोडी नुकतीच विकत घेतली, नोकरी त्यांची समस्या आहे, बैल काम करणारा त्या पद्धतीने काही लोकांनी नोकरी लागेपर्यंत चर्चला आहे आणि आज देवानं नोकरीचा आशीर्वाद त्यांना दिला, पण आज ते सबब सांगत आहे मला कामामुळे येता येत नाही, आठवड्यात एकदा माझी सुट्टी असती आणि त्या दिवशी मी आराम करतो. अरे ज्या देवानं तुला आरामशीर जीवन दिलं त्याला तू विसरून गेलास का? हरवून गेलेत लोक नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये. त्यांना देवाचं महत्व नाही. जो देवानं नियम लावून दिलेले आहेत, 10 आज्ञेतली एक आज्ञा त्यानं सांगितलं 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे तू पाळ. पवित्र म्हणजे वेगळा. 6 दिवस जसे झोपेत घालवले तसे 7वा दिवस तुला झोपेमध्ये घालवता येत नाही. 6 दिवस जसं खाण्यामध्ये चैनबाजीमध्ये घालवलं, तो देवाचा दिवस आहे, देवासाठी वेगळं जीवन जगावं लागणार. त्या दिवसावरती तुझा अधिकार नाही, तो दिवस मुळात तुझ्यासाठी नाही. शास्त्रात असं लिहिलंय, शाब्बात दिवशी जर एखादा व्यक्ती काटक्या गोळा करताना सापडला तर त्याला दगडानं ठेचून मारावं, एवढं शाब्बाताला महत्व आहे. पण लोक आज हरवून गेलेले आहेत नोकरीमध्ये, हरवून गेलेले आहेत व्यवसायामध्ये, हरवून गेलेत स्वतःला सजवण्यामध्ये, स्वतः पैसा कमवण्यामध्ये हरवून गेलेत. प्रियानो, जेवढं प्रभू तुम्हाला लागतं ते झोपेत पुरवायला देव समर्थ आहे. दावीद एवढा मोठा राज असताना म्हणतो मी परमेश्वराच्या मंदिराचा द्वारपाल होणं मला बरं आहे. देवाच्या मंदिराचं राखण करता, रक्षण करता राजा देवाकडे प्रार्थना करत आहे. राजाला ते ज्ञान आलं, तुमचं ज्ञान कुठं आहे? काही लोक ज्ञानाच्या मागे धावत आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी. किती पण ज्ञान तुम्ही मिळवलं, पण स्वर्ग राज्य मिळवण्यासाठी हे ज्ञान तुम्हाला कधीच कुछ कामाचं ठरणार आहे, कधीच उपयोगी पडणार नाहीये. देवाचे प्रिय लोक, सगळ्यात मोठं ज्ञान कोणतं? जो देव, ज्याला देव सापडला तो त्याला ज्ञान आहे. मूड आपल्या अंतःकरणामध्ये म्हणतो देव नाही, मग तो किती विचारवंत असू द्या, किती पण ज्ञानी असू द्या, तुमचं ज्ञान देवापेक्षा कधीच मोठा असू शकत नाही. आणि देवानं दिलेल्या काही ज्ञानाचा अंश तो आमच्यामध्ये आहे. तुमच्या ज्ञान काय? कारण एडेन बागेमध्ये मनुष्यानं ज्ञानाचं किंवा बऱ्या वाईटाचं फळ, ज्याला ज्ञान देणारं झाड म्हटलेलं आहे, ते फळ खाल्लं म्हणून तुमच्याकडे ते ज्ञान, आणि ते देवानं लावून ठेवलेले बागेमध्ये, त्या फळाच्या द्वारे आमच्याकडे ज्ञान आलं. तुम्ही एवढे ज्ञानी, मग देव किती ज्ञानी हो? देवाला तुमची परिस्थिती माहित नाही? ज्ञान मिळवा, पण पहिल्यांदा देव मिळवा. प्रियांनो, शास्त्रज्ञांना सुद्धा देवाची गरज आहे. ते सुद्धा एवढ्या सगळ्या बुद्धीला थक्क करणाऱ्या गोष्टीचा उलगडा करतात, पण तरी नासा सांगतं की आता अंतिम काळाला बायबल एक सत्य पुस्तक आहे. बायबल मधलं सत्य हे सत्य आहे, देव आहे. मग ज्ञानी विचारवंत लोक आहेत, ते देवावरती विश्वास ठेवतात. मग माझ्यासारख्या माणसाने देवावरती का विश्वास ठेवू नये? ज्ञानाचा शोध घ्या, पण ज्ञानासाठी वेळ खर्च करत बसू नका, देवासाठी पण वेळ खर्च करा. एका मनुष्यानं बैलजोडी विकत घेतली, तो त्या बैलजोडीमध्ये हरवून बसला. कोणीतरी शेत विकत घेतलं, त्याचं कारण सांगितलेलं आहे, शेतामध्ये हरवून बसलेला आहे. काही लोकांनी एवढी संपत्ती मिळवली की त्यांना असं वाटतं की आता संपत्ती हेच माझं जीवन आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या संपत्तीमध्ये स्वतःला त्याने हरवून टाकलेलं आहे. एक प्रॉपर्टी नंतर दुसरी प्रॉपर्टी, दुसऱ्यानंतर तिसरी प्रॉपर्टी, फक्त ते पैसा कमवत आहे, प्रॉपर्टी कमवत आहे, पण मनाची शांती त्यांनी घालवलं आणि सार्वकालिक जीवन पण त्यांनी घालवून टाकलेलं आहे, हरवून टाकलेलं आहे. आणि येशू एकेकाला शोधत आहे, शिकस्त करत आहे. येशू त्यांना मिळवण्यासाठी धडपड करत आहे. तो त्यांना उपासनेसाठी बोलवत आहे. तो उपासनेसाठी चला, उपासनेसाठी चला. त्याची इच्छा आहे की त्याचे स्वतःचे उपासक असावे. नका करू उपासना तुम्ही या पैशाची, नका करू या संपत्तीची उपासना. अहो, राहण्यासाठी एका मनुष्याला एका खोलीची गरज आहे, त्या खोलीमध्ये त्याला शांत झोप लागणार आहे. मी म्हणत नाही की तुम्ही प्रॉपर्टी कमवू नका, पण प्रॉपर्टी म्हणजे तुमचं जीवन असता कामा नये. देवानं दाविदाला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, त्याच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. या पृथ्वी तलावरची प्रत्येक गोष्ट देवापासून आम्हाला मिळते. देवानं मिळवलेली दिलेली गोष्ट आम्ही जी प्रार्थनापूर्वक मिळाली, आता त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका. देवाचं मंदिर तुमची वाट पाहत आहे,
नाताळ साजरा करणाऱ्या व्यक्तीनं आणि थोडंसं त्यातनं बाहेर यावं आणि देवाला सुद्धा महत्व द्यायला शिकावं. जे सापडले प्रभूला त्यांच्यासाठी नाताळ आहे. हा नाताळ कोणासाठी आहे? पैसा मिळवणाऱ्यासाठी नाही. नाताळाचा आनंद कोण साजरा करू शकतं? ज्याला स्वर्गात जाण्याची खात्री त्याने साजरा करा. कारण एक दिवशी देवाचा पुत्र दुसऱ्यांदा येईल, त्यावेळेस त्याच्याकडे कुठल्या प्रकारचे सुटकेचे शब्द, सांत्वनाचे शब्द, धीराचे शब्द, स्थैर्याचे शब्द नाही, न्याय आणि तलवार हातामध्ये असणार आहे. मग त्या दिवशी कुणाचा बचाव होणार नाही, कोणी त्या ठिकाणात वाचू शकणार नाही. आज तुमच्याकडे सबब आहेत, आज तुमच्याकडे कारण आहेत, पण त्या दिवशी तुमच्याकडे पण कारण नसणार आहे. प्रभूजी मी कधी आणि तुला उपाशी ठेवलं? कधी प्रभूजी तू भुकेला होता? कधी प्रभू तुझ्या अंगावरती वस्त्र नव्हती? त्यास तो म्हटला, रे एखादा तुझ्या लहानातल्या एकाला जर तू केलं तर मला केल्यासारखं आहे. त्या दिवशी तुमच्याकडे कुठलीच कारण नसणार आहे. सगळी कारण तुमच्या समोर उघडी केली जाणार आहे. शिकस्त करत आहे प्रभू. आज पण देवाचे संतगण एक एक व्यक्ती येऊन तुम्हाला वचन सांगत आहे. आज टीव्हीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे का? मी घसा तोडून सांगत आहे का? मला काही टाइमपास म्हणून सांगतो का? बोलताना मलाही त्रास होतो, पण माझी इच्छा आहे की ते वचन तुमच्याकडे जावं आणि तुम्ही त्यातून बाहेर यावं. तुम्हाला देवाची ओळख पटावी, खऱ्या देवाचं प्रेम तुम्हाला समजावं, आराधनेचं महत्व तुम्हाला समजावं. नाताळाचं महत्व नाही, तो आला 2000 वर्षापूर्वी आला, परत दुसऱ्यांदा येणार आहे, तो भयंकर असणार आहे. आज तुम्ही जल्लोष कराल, पण त्या दिवशी म्हटलेले दुसऱ्यांदा तो येईल ना, त्यास तुम्ही पर्वताकडे जाल, पर्वताला म्हणाल आमच्यावर पडा, पण पर्वत सुद्धा देवाचा शब्द ओलांडणार नाही. समुद्रामध्ये जाऊन कोणीतरी आपल्या स्वतःला झोकून देईल, पण बायबल सांगतं समुद्राचं पाणी त्यांना बाहेर टाकून देईल का? कारण देवाचा शब्द मानणारा समुद्र आहे. प्रियांनो, कोणाला जसं बाहेर टाकलं तसं त्यांना बाहेर टाकतील. शिकस्त करत आहे प्रभू, आज प्रयत्न करत आहे. शास्त्र सांगतं झेटिओ झकात म्हणजे शोधण्याची शिकस्त करणं. हाच प्रभू शोधण्याची शिकस्त करत आहे. सेवक लोक कठीण ठिकाणामध्ये जाऊन सेवा करत आहे. एकदा वचन सांगायला गेल्यावर परत त्यांना माघारी येण्याची आशा नाही. एका सेवकानं मला सांगितलं, एका परिवारामध्ये प्रार्थनेसाठी गेलो, चारी बाजूने लोकांनी मला घेरलं. एका परिवारानं लपून ठेवलं, पाठीमागून पाठवलं. बाहेर लोक हातामध्ये काठ्या, हातामध्ये तलवारी घेऊन थांबलेले होते. देव एकेका सेवकाला पाठवून एकेका व्यक्तीला, परिवाराला शोधण्याची शिकस्त करत आहे. सेवकांच्या प्राणांची आहुती दिली जात आहे. बायबल सांगतं आम्हाला शोधण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या प्राणाचं बली चढवावा लागला, मौल्यवान रक्त त्याला सांडावं लागलं. असं शोधलं नाही, असंच आम्ही सापडलो नाही, असंच तुमच्याकडे वचन येत नाही. अहो मी फक्त शब्द पाठवतो, पण येशूने तर किंमत चुकवलेली आहे, शिकस्त केलेली आहे. प्रियांनो, कोणीतरी सांगितलं माझं नुकतंच लग्न झालं म्हणून मी कोकऱ्या त्या राजाच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकत नाही. लोक अडकून गेलेले, हरवून गेले संसारामध्ये. परिवार, नवरा, लेकरं, त्यांची उटारेटा, त्यांच्यासाठी असणारी तरतूद, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी. प्रिय बहिणी, प्रिय भावा, आज मला तुला सांगायचं, लक्षात घे, तुझं जीवन तुझ्यापुरतं मर्यादित आहे. ज्या दिवशी तू मरशील ना, यातले सगळे लोक तुझ्या कबरेवरती येऊन फक्त रडणार आहेत. एकही व्यक्ती तुला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. त्यांचं तुझं नातेसंबंध जोपर्यंत नाकपुड्यामध्ये श्वास आहे तोपर्यंतच आहे. एक सुंदर कथा आमच्या पुस्तकामध्ये वाल्याचा वाल्मिकी झाला त्याच्या संबंधाने आम्ही ऐकलेली लहानपणी कथा आहे. ती कथा म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वाल्या नावाच्या कोळ्यानं, त्या वाल्यानं, वाल्मिकीनं काय केलं होतं की आपल्या परिवारासाठी लोकांना मारायचा, लुटायचा, त्यांची प्रेत टाकून देत होता आणि त्यांना ओरबडून टाकत होता. पुष्कळ लोकांना मारलं, आपलं कुटुंब चालावं, आपली बायको चालावी, सगळं काही चालावं. एकदा एक ऋषी त्याला येऊन भेटला, त्याला हातामध्ये कुऱ्हाड घेऊन त्यांना अडवलं आणि म्हटलं सगळं काही मला दे. त्या ऋषीने त्याला विचारलं, बाबा एवढं कुणासाठी करतोस? तो म्हटलं माझ्या कुटुंबाचं, माझ्या बायकोचं, माझ्या लेकरांचं पोट भरावं म्हणून मी ते करत आहे. ठीक आहे, तू तुझ्या परिवारासाठी करतो ना, हे करतो ते पाप आहे. आता तुझ्या परिवाराला, तुझ्या बायकोला, लेकराला जाऊन विचार, तुझ्या पापाच्या शिक्षेमध्ये ते सहभागी व्हायला तयार आहेत का? मग तो गेला. बायको म्हटली, मुलगा म्हटला, तुम्ही आमचं
पोट चालवण्यासाठी हे केलं, तुमच्या पापाचा दंड आम्ही भोगणार नाही. आणि त्याला कळालं ज्यांच्यासाठी करतो ते माझ्या पापामध्ये कधी सहभागी होणार नाही, शासनामध्ये कोणी सहभागी होणार नाही, माझा दंड मलाच भोगावा लागणार आहे. खान देऊ नये का? या कथेत एक गोष्ट शिका, ज्याचं त्यालाच या पृथ्वी तलावरती भोगावं लागणार आहे. कोणासाठी जगतात, कोणती कारण सांगतात? सापडा देवाच्या हातामध्ये, सापडा देवाच्या हातामध्ये. जीवन देवासाठी समर्पित करा. ज्यानं आपला प्राण तुमच्यासाठी दिला, ज्यानं आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, पुत्रानं आपलं प्राण तुमच्यासाठी दिला, त्या देवाच्या पुत्राच्या हातामध्ये सापडणं नाताळ म्हणजे देव शोधत असताना त्याच्या हातामध्ये सापडणं. बायबल सांगतं ना, तो हरवलेले शोधण्यासाठी आलं. ग्रीक शब्द झेटिओ, झेटिओ म्हणजे देवाची उपासना करणं. झेटिओ म्हणजे देवाची उपासना. कशासाठी शोधत आहे? उपासना शिकवण्यासाठी शोधत आहे. आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय? मानवाला देवानं घडवण्याचं हेतूच काय? त्यानं फक्त उपासना करावी, दुसरं काम नाही. स्वर्गामध्ये 24 वडील उपडे पडून त्याची निरंतर उपासना करत आहे. करोडो देवदूत, प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं, त्यानं शिक्का फोडला तेव्हा अर्धा तास निवांत झालं. 24 तास स्वर्गामध्ये उपासना चालू आहे. देवदूत उपासना करत आहेत. पण देवाला देवदूतांची उपासना नको आहे, त्याला मानवाची उपासना आवश्यक आहे. आणि देव उपासकांवर प्रेम करतो. कोणाला तो खटपटीने शोधत आहे, कोणासाठी तो परिश्रम करत आहे, कोणावरती आपला वेळ खर्ची करत आहे? त्याच्या लोकांवरती. त्यांनी उपासनेला यावं, उपासना शिकावी. बऱ्याच लोकांची समस्या आहे, बऱ्याच ठिकाणी ते उपासनेला दुय्यम स्थान देतात. मला वाटेल त्यावेळेस मी चर्चला जाईल. काही लोक चर्च सुटण्याच्या वेळेस शेवटच्या आशीर्वादाला, बरेच लोक गाणी संपल्यावरती जातात. संदेश चांगला, संदेश ऐकायला जावं नाही. हो, स्वर्गामध्ये संदेश नाही, स्वर्गामध्ये उपासना आहे. स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्हाला उपासना शिकणं गरजेचं आहे. आता आम्हाला थोडी उपासना चालत नाही. थोडा उपासना केली तर आम्ही म्हणतो किती वेळ गाणे गायला लागले, किती वेळ आराधना करायला लागले. अहो, स्वर्गामध्ये 24 तास उपासना आहे. देव उपासक शोधत आहे. पावित्र्यानं युक्त होऊन उपासना करणारे लोक. कोणी उपासना करावी? शुद्धता, पवित्रता असणारे लोक. माझे उपासक माझी उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करतील. खरेपणाचे उपासक देव शोधत आहे. उपासना करणारे खूप आहेत, कोणी पण उपासना करत आहे. पित्याचे उपासक आहेत का? एक व्यक्ती गाताना जर त्याच्या कौशल्याला तो प्रगट करत असेल, मी चांगलं गातो, मी चांगलं वाजवतो. बऱ्याच ठिकाणात मी मीटिंगच्या माध्यमातून गेल्यावर उपासक उपासना संपल्यावर संदेशाला पण थांबत नाही. तुमचं काम स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही हरवलेलं आहे. तुम्ही तुमच्याच कौतुकामध्ये हरवून बसलेला आहात. उपासना संपलं की ते आपलं घर गाठते. तुमची देवाच्या राज्यामध्ये गरज नाही, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये उपयोगाचे नाही. अशा लोकांना प्रभू कधी शोधणार नाही. ते स्वतःची उपासना करत आहे. एक गाण्याचा परफॉर्मन्स दिला, एक वाजवण्याचा परफॉर्मन्स दिला. मी लोकांसमोर गेलो, माझ्या गाण्यानं कोण नाचलं, माझ्या गाण्यानं कोण आणि रडलं त्याला महत्व नाही. गाणारा, तो रडणारा स्वर्गामध्ये जाईल. गाणाऱ्याचं काय? जो देवाच्या उपासनेला, उपासनेमधला भाग मी बनावं. हरवून गेलेत लोक स्वतःमध्येच. माझ्या स्वतःचं कौशल्य, मी किती चांगलं आहे, मला किती छान गाता येतं, मला किती चांगलं वाजवता येतं. ही तुमची उपासना आहे. देवाची उपासनेमध्ये स्वतःला तल्लीन केलं जातं. प्रियांनो, दावीद परमेश्वराची उपासना करताना कराच्या कोशासमोर नाचत होता. प्रियांनो, कराचा कोश तिथं आहे. कराच्या कोशासमोर नाचत आहे, आराधना करत आहे. बाजूला जाऊन नाही त्यांनी आराधना केली. उपासना करताना तिथं कराचा कोश आहे, तिथं वाद्य वाजवणं आहे. या सगळ्याला एकत्र उपासना म्हटलेले. पण आज लोक उपासनेचा हेतू विसरून गेलेले आहेत. दुःखाची गोष्ट आहे. सैतान ज्या पद्धतीनं स्वर्गामध्ये उपासना करत होता आणि त्याच्या उपासनेला त्यानं इतकं महत्व दिलं, त्याच्या कौशल्याला त्याने इतकं महत्व दिलं की त्याला असं वाटलं माझी उपासना आहे म्हणून देव स्वर्गामध्ये नाही, देव आहे म्हणून तुमची उपासना आहे. उपासना तुम्ही त्याची करता ज्यानं तुम्हाला निर्माण केलं. उपासना तुमची नाही. म्हणून म्हटलं झेटिओ म्हणजे देवाची उपासना करण्यासाठी शिकणं. कशासाठी? ईश्वराला
देवाची उपासना करण्यासाठी, शिकवण्यासाठी. कशी उपासना करावी? आत्म्यानं आणि खरेपणानं. उपासना मनुष्याला नम्र बनवती, ती उपासनेची नम्रता आमच्यामध्ये यावी. उपासना मनुष्याला शुद्ध बनवती, ती उपासनेची शुद्धता माझ्यामध्ये यावी. उपासना मनुष्याला पवित्र, त्याचं पवित्रीकरण करते, ती उपासनेची पवित्रता आमच्यामध्ये यावी. तुम्हाला माहिती का, तिथे असं लिहिलं, दावीद उपासना करताना त्याच्या अंगावरची वस्त्र निघून गेली, गळून पडली वस्त्र. आणि कित्येक लोकांना असं वाटतं की ती एक अश्लीलता आहे, कारण नाचताना त्याची वस्त्र गळून पडली. नाही हो, आत्मिक दृष्टिकोनातनं पहा. जो उपासना करतो ना, बायबल सांगतं तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी, घाणेरड्या चिंधीसारखी आहे. खरी उपासना जुन्या धार्मिकतेला, जुन्या शुद्धपणाला काढून टाकते. उपासनेमध्ये त्याची वस्त्र गळली, नग्न झाला तो. जसा आदाम एदेन बागेमध्ये नग्न होता, कारण त्यानं त्याची गौरवाची वस्त्र निघून गेली होती, त्याला कळलं नग्न. मग दाविदाला का नाही कळलं? कारण दाविदाला शारीरिक वस्त्र निघून गेली, पण उपासनेतली गौरवाची वस्त्र त्याच्याकडे आली. त्याला शोधलं प्रभूनं, शोधलं एका मेंढपाळाला उपासना करताना देवानं. आणि खरा साठी कोण? जो उपासनेमध्ये देवाला सापडतो. खरी उपासना करताना जो उपासनेमध्ये घरी सापडतो ना रविवारच्या दिवशी, त्याच्यासाठी नाताळ नाही तुम्ही सेलिब्रेट करू नका. काही उपयोग नाही त्याचा. कशासाठी करत आहात? कोणी सांगितली तुम्हाला ही परंपरा पुढे न्यायला? देवाचा पुत्र तर उपासना करणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी आलेला आहे, त्यांना उपासना शिकवण्यासाठी आलेला आहे. मग उपासना शिकल्यावर तुम्ही तुमच्या घरात कसं काही राहू शकता? उपासक कसा उपासनेच्या वेळी आपल्या परिवारामध्ये राहू शकतो? उपासक कसा आपल्या परिवारामध्ये कामकाज करण्यामध्ये उपासनेचा वेळ खर्च करू शकतो? उपासना ही देवासाठी असणारा वेळ आहे. कैसराचं ते कैसराला, देवाचं ते देवाला. नोकरीचा समय नोकरीला दिला पाहिजे. गव्हर्नमेंटचे 6 दिवस आणि जिथं तुम्ही काम करता ते 6 दिवस त्यांचे, 7वा दिवस तर देवाचा आहे. देवाचा देवाला देऊन टाका उपासनेचा वेळ. मग तुम्ही 7वा दिवस वापरता, 6 दिवसातला 1 दिवस तुमच्या कामासाठी का वापरत नाही? त्या दिवशी एखादी खाडा करा. जे 6 दिवस तुम्ही कमवता ना, 1 दिवस तुमच्यासाठी वापरा. देवाचा दिवस का वापरत आहात? का परमेश्वराच्या दिवसाला तुम्ही हात लावण्याचं पातक करत आहात? का परमेश्वराच्या दिवसाशी तुम्ही खेळत आहात? देव अशा लोकांना शोधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहे, त्यांना उपासना शिकवत आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आलेला आहे. आज देवाचं वचन तुमच्या कानावरती पडत असताना प्रभूला सापडा, कबूल करा त्याच्याकडं. देवा, आजपर्यंत मी तुझा दिवस चोरला, आजपर्यंत तुझ्या उपासनेचा क्षण मी चोरला, आजपर्यंत उपासनेतली पावित्रता मी गमावून बसलो, आजपर्यंत तुला पसंत पडणारी उपासना याच्याऐवजी माझ्या मनात जी कल्पना आहे मला वाटतं त्या पद्धतीची उपासना मी केली. माझ्या डोक्यातल्या कल्पनेच्या द्वारे अशुद्ध अमंगल जीवन, ते अशुद्ध वस्त्र घालून मी तुझी उपासना केली. उपासनेमध्ये मला असं तरबेज बनव की मला माझ्या वस्त्राचं भान राहता कामा नये. मी धार्मिक आहे म्हणून उपासना करत नाही, माझा देव पवित्र आहे म्हणून मी उपासना करतो. मी उपासना यासाठी करत नाही मी चांगला आहे, माझा देव चांगला आहे म्हणून मी उपासना करत आहे. मी उपासना यासाठी करत नाही की मी एक कौशल्यबाज व्यक्ती आहे, माझ्या कौशल्याला देवानं वापरलं जावं आणि माझ्या कौशल्याचं सार्थक व्हावं, माझं ज्ञान, माझं टॅलेंट वापरलं जावं, याच्यासाठी मी उपासना करत आहे. बायबल सांगतं कुशलाप्रमाणे माझ्या देवाची उपासना मी केली पाहिजे. उपासकानं कुशल होऊन प्रभूची उपासना करावी. शास्त्र सांगतं त्यानं एक्स्ट्रॅक्ट किंवा प्रयत्नांची झॅकॅक हा शब्द, आणि त्याला म्हटलं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे खटपट करून कष्टानं मिळवणं. प्रभूनं तुम्हाला कष्टानं शोधलेलं आहे. कशासाठी? प्रभू ख्रिस्ताला कष्ट करून तुम्हाला शोधण्यासाठी आला. कष्ट केलं त्यानं, रात्र तुमच्यासाठी प्रार्थना केली, रात्र त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी मध्यस्थी केली. कधी विसावा प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वी तलावरती घेतला नाही. 3.5 वर्षाच्या सेवेच्या कालखंडामध्ये तर कधीच डोकं टेकलं नाही. योहान म्हटला, प्रभूजी आपण राहता कुठं? तो म्हटला, येऊन पहा. आणि त्यानं पाहिलं येशूचं राहण्याचं ठिकाण बदलून गेला. अशा ठिकाणामध्ये तो राहत होता की त्या ठिकाणाला पाहिल्याबरोबर योहानाची विचारसरणीच बदलून गेली. प्रियांनो, डोकं टेकायला जागा नाही असं ठिकाण ते होतं. डोंगरावरती राहत होता, जमिनीवरती रात्रभर तिथं प्रार्थना करणारा ख्रिस्त राहण्याचं ठिकाण, पित्याचं घर. खटपट कष्ट करून त्यानं तुम्हाला आणि मला मिळवलं. साधारण जीवन, एक साधारण प्रकारची सेवा त्यानं केली नाही, असामान्य किंमत चुकवलेली आहे. त्याची कल्पना कोणी करू शकत नाही. त्या किमतीबद्दल कोणी आणि अंदाज करू शकत नाही.
त्याच्या प्रेमाची कोणी खोली मोजू शकत नाही, त्याच्या प्रेमाची कोणी लांबी रुंदी मोजू शकत नाही, केलेल्या त्यागाची आणि कोणी भरपाई करू शकत नाही, जी किंमत चुकती केली त्याचा भरपाई करण्याची ताकद कोणामध्ये नाही. बायबल सांगतं त्याने खटपट करून कष्ट करून आम्हाला मिळवलेला आहे. हरवलेली शोधण्यासाठी तो आला प्रियानो. जसं आम्ही पाहिलं की भूक लागलेली असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये त्या शमूरणी स्त्रीला वचन सांगत आहे, शमूरणी स्त्रीला देवाच्या राज्याविषयी सांगत आहे. खटपट केली प्रियानो, त्यानं खटपट केलेली आहे. आणि आज देवाचं वचन आमच्याकडे असताना तो आमच्यासाठी सुद्धा खटपट करत आहे. सापडूया देवाच्या हातामध्ये, सापडूया देवाच्या मंदिरामध्ये, सापडूया उपासनेच्या ठिकाणामध्ये. बस करा त्याच प्रकारच्या जीवनातनं बाहेर या. स्वतःसाठी जगणं, व्यवसायासाठी जगणं, नोकरीसाठी जगणं, परिवारासाठी जगणं, स्वप्नांसाठी जगणं, स्वतःला सजवण्यासाठी जगणं, आपली शरीरयष्टी कमवण्यासाठी जगणं, सगळ्या गोष्टीचा त्याग करू. आता देवासाठी जगण्याचा निश्चय करू, कारण ख्रिस्त आम्हाला शोधण्यासाठी त्यानं किंमत चुकवलेली आहे, रक्त सांडलेले आहे, शरीरावरती जखमा धारण केलेल्या आहेत. बायबल सांगतो तो तहानलेला असताना त्याला आंब दिलं, एवढी त्याने किंमत चुकवलेली आहे. आमचा चेहरा त्याच्यावरती तेज यावं, मग गर्वानं किंवा अभिमानानं वर यावं, दारिद्र्य आमच्यातनं निघून जावं म्हणून त्यानं हीनता पत्करली, किंमत चुकवलेली त्यानं. आम्ही धनवान होण्यासाठी तो गरीब झाला, गाईच्या गोठ्यात त्यानं जन्म घेतला, त्यानं किंमत चुकवलेली आम्हाला शोधण्यासाठी, आमची बांधणी करण्यासाठी, आमच्या परिवाराला दारिद्र्यातनं बाहेर काढण्यासाठी. आम्ही निर्दोष निष्कलंक राहावं, रोग व्याधी आमच्या शरीरात राहू नये म्हणून त्यानं किंमत चुकवलेली, त्यानं प्रयत्न केला. झेटिओ म्हणजे शिकस्त करणं, त्यानं शिकस्त केली. आम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी, निरोगी जीवन देण्यासाठी त्यानं आपली पाठ सोलून काढली, किंमत चुकवलेली आहे, शिकस्त केलेली आपली पाठ 39 फटक्यांच्या द्वारे त्याने सोलून घेतलेली आहे. कारण त्याला आमच्यासाठी किंमत मोजण्यामध्ये धन्यता वाटते. प्रियानो, तुम्ही प्रभूची काय किंमत करत आहात हा प्रश्न तुमच्या समोर आहे. ज्या देवानं तुमच्यासाठी एवढं सगळं केलं त्याच्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये कोणत्या भावना आहेत? ज्या देवानं तुमच्यासाठी एवढी किंमत चुकवली त्याची तुम्ही काय किंमत करत आहात हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करून टाकणार आहे. आणि या नाताळच्या दिवसामध्ये हा प्रश्न तुम्हाला आपल्या स्वतःला मनाला विचारायचा आहे. खरंच मी प्रभूसाठी ज्या पद्धतीने त्याला सापडायला पाहिजे मी तसं सापडलो का? का मी अजूनही नको तिथं सापडत आहे? अजून पण जे पानाच्या टपरीवरती सापडत आहे ना, देव त्याला विचारत आहे, मी तुझ्यासाठी किंमत चुकवली, तू माझी किंमत, एक व्यसन तू सोडू शकत नाही? अजूनही तुला त्या व्यसनातनं बाहेर पडता येत नाही? अजूनही तुला त्या अशुद्ध अमंगल जीवनातनं बाहेर पडता येत नाही? जर ती व्यभिचारी स्त्री, ती शंभरुणी स्त्री तिच्या पतीला घराबाहेर काढून शंभरुणातल्या लोकांना जाऊन ख्रिस्ताकडे आणते, का तुझ्यासाठी ते सोपं नाही का? वधस्तंभावरचा चोर ख्रिस्त, आणि त्याला त्या अवस्थेत सापडल्यावर त्या ख्रिस्तानं त्याच्यासाठी किंमत चुकवली. त्याही अवस्थेमध्ये त्याला शोधलं, स्वर्ग राज्याविषयी सांगितलं, आणि तो चोर ख्रिस्तावरती विश्वास ठेवू शकतो, तुम्ही ठेवू शकत नाही का? बायबल सांगतं कसबिनी आणि वेश्या देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील, परंतु आमच्या बाबतीमध्ये काय आहे? कुठं सापडत आहोत? देवाचे प्रिय लोक हो, असाच नाताळ करायचा नाही. आराधनेमध्ये आम्हाला सापडायचंय, पापामध्ये आम्ही सापडू नये, अविश्वासामध्ये आम्ही सापडू नये. खाटेवरती दोघं निजले, त्यातल्या एकाला उचललं गेलं, जात्यावरच्या दोघाला एकाला उचललं गेलं, कारण दोघापैकी एकच प्रार्थनेत होता, एक प्रार्थनेमध्ये सापडला. आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? पलंगावरती निजलेल्या व्यक्तीपैकी का ख्रिस्ताबरोबर उचललं जाणाऱ्या व्यक्तीपैकी? कोणामध्ये, कुठं सापडत आहोत? या वर्षाच्या नाताळामध्ये आम्ही प्रार्थनेमध्ये सापडूया. लोक तुमच्याकडे पाहतील, फराळ करताना सापडण्यापेक्षा प्रार्थनेमध्ये सापडा, वचनामध्ये सापडा, देवाच्या मंदिरात तुम्ही सापडा. खऱ्या अर्थानं तो नाताळ होणार आहे. प्रार्थना करू आपण. सर्वसमर्थ देवा, स्वर्गामध्ये आपल्या सिंहासनावर आरूढ असणारे आमच्या राजा, सर्वसमर्थ गौरवी राजा, आमचं समर्पण आम्ही तुला करत आहोत.
मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी या जगामध्ये आला. खरोखर त्यानं आम्हाला शोधण्याची शिकस्त केलेली, असंच आम्ही सापडलो नाही. फार खटपटीनं त्यानं आम्हाला मिळवलेलं आहे. परंतु ज्या ख्रिस्तानं किंमत चुकवून बलिदान देऊन आम्हाला त्यातून बाहेर काढलं, आम्ही मात्र त्याची किंमत फार कमी केलेली आहे. हे सर्वसमर्थ देवा, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो, त्यांचं हृदय फोड, त्यांचं अंतःकरण बदल. आणि आज त्यांनी पुन्हा एकदा मनामध्ये निर्णय करावा, मी घरात नाही, देवाची इच्छा आहे, मी मंदिरात आराधनेच्या ठिकाणात सापडावं तर मी तिथंच सापडेल, हा त्यांचा निश्चय असू दे. संकटामध्ये, पीडेमध्ये, त्रासात आम्ही असावं अशी तुझी कधीच इच्छा नाही. आम्ही व्याधीमुक्त व्हावं म्हणून ख्रिस्तानं पाठीवरती 39 फटके खाल्ले. आणि आज आम्ही रोगामध्ये का आहोत? कारण आम्ही त्याची किंमत कमी केली आणि फटक्याची किंमत आमच्यातनं कमी झालेली आहे. सर्व पीडेतनं, सर्व त्रासातनं, अडचणीतनं, दारिद्र्यातनं तुझ्या लोकांना बाहेर काढ. जीवनाचा प्रकाश त्यांना तू दे आणि प्रभू त्यांना मजबूतीने पुढे घेऊन चाल. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.